स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 2 जूनला आपण पाहणार आहोत की काव्य विचारात हरवलेली असताना अचानक तिला जीवाचा धक्का लागतो। ती जीवाचा हात पकडते आणि म्हणते की थांबा ओ नंदिनीचे जीवा, उद्या तुमचा वाढदिवस आहे, त्यामुळे काहीतरी ट्विस्ट असलाच पाहिजे। काव्याच्या अशा बोलण्यावर जीवा शॉक होतो। यानंतर काव्य त्याला म्हणते की लोकांना आपल्याबद्दल माहित असतं तर त्यांनी कधीच सांगितलं असतं। अगं काव्या, कशाला पार्थना त्रास देतेस? तुकडा पाड आणि पुढे निघून जा। आणि आता मी तेच करणार आहे। उद्या मी आपल्यातलं नातं सर्वांना सांगणार आहे। शब्द आहे हा काव्याचा, असं ती जीवाला बोलते। यावर जीवा म्हणतो की हे बघ काव्या, उगाचच वेडेपणा करू नको, यातलं काहीच नाही करायचंस तू। नंदिनी आता बरी होते, पार्थ दादाला किती वाईट वाटेल। यावर काव्या म्हणते की वा जीवा, तुला सगळ्यांची काळजी आहे, पण यात मला काव्या कुठेच दिसली नाही। तुला माझं आणि पार्थचं नातं मान्य करायचं नाहीये आणि नंदिनी ताईला सुद्धा तुला सोडायचं नाहीये। दोन्ही दगडावर पाय ठेवतोस, एक काहीतरी निवड जीवा, असं म्हणत ती काव्या जीवाला ताकीद देऊन निघून जाते। इकडे खोलीत आल्यावर जीवा काव्याच्या बोलण्याचा विचार करत असतो। तो त्याच्या आणि काव्याच्या प्रेमाचे सर्व पुरावे नष्ट करतो। तर इकडे किचन मध्ये मानिनी, नंदिनी आणि पार्थ जीवाच्या बर्थडेचं प्लॅनिंग करत असतात। इतक्यात तिथे काव्या येते। काव्याला असं मंदिरात जाऊन येताना पाहून सगळे सरप्राईज होतात। यानंतर काव्या जीवाला हॉलमध्ये प्रसाद देत असताना त्याला ताकीद देत असते। इतक्यात तिथे सगळेच येतात। बर्थडेचा काय प्लॅन केलाय तर यावर जीवा अडखळत बोलतो की नाही, काहीच नाही, यावर्षी मला बर्थडे नाही साजरा करायचा आहे। यानंतर मग काव्या, नंदिनी आणि सगळेच त्याला सांगतात की यावर्षी तुझा वाढदिवस पनवेलच्या फार्म हाऊसवर करायचा आहे। फार्म हाऊसचं नाव ऐकताच जीवा शॉक होतो, कारण त्या फार्म हाऊसवर काव्या आणि त्याचे फोटोज वगैरे असतात। तर इकडे वसू आत्या रम्याला सांगत असते की जीवा, पार्थ आणि नंदिनी काव्या सोबत बर्थडे पार्टीसाठी जा आणि काहीतरी असं प्लॅनिंग कर जे सगळ्यांच्याच कायमच लक्षात राहील। यावर रम्या या सगळ्याला नकार देते, कारण तिने पार्थला मिळवण्यासाठी काहीतरी मोठा प्लॅन केलेला असतो असं ती वसू आत्याला सांगत असते। त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की काव्याने दिलेल्या धमकीनुसार जीवा हा बेचैन असतो। त्याला समजत नसतं की काव्या नक्की काय करणार आहे। तर दुसरीकडे काव्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊन म्हणते की जीवाचा वाढदिवस हा आता एक आमच्यासाठी नवीन सुरुवात आहे। जीवाने छातीवर कोरलेलं JK, यामधील K म्हणजे मी काव्याच आहे, हे मी आता सर्वांना सांगणारच आहे। त्यामुळे आता मालिकेत खरंच जीवाच्या वाढदिवसा दिवशी हे सत्य सगळ्यांना समजणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।